गल्फगरांक बरी खबर जर तर तुम्ही म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट केला आणि जर तर तुम्ही म्युच्युअल फंडचे थोडे युनिट्स सेल केल्या तर जाल्यार तुमकां टॅक्स दिवंक ना. ही सकट गल्फगरांक एप्लिकेबल वा ना हाच्या विशयांत आम्ही आयचे ह्या व्हिडिओत डिस्कस करूया. मगजनो हांव डॉक्टर मारिया प्रमिळा, फायनान्स कोच आणि चार्टर्ड वेल्थ मॅनेजर. हाच्या आधी जायत्या कंट्रीनी आम्ही जायत्या देशांनी आम्ही फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम दिला. तसेच जायत्या गावांनी फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम दिवंक प्लॅन करते. तसा तुमचं समेस्तचो सहकार जाय त्या देखून उदयकन तुम्ही ह्या चॅनलाक पहिले आयल्या तर जाल्यार सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबा. खंयचेच आमचे मुखले व्हिडिओ मिस जावचे ना. तर तुमकां गरजेचे जे कितें इन्फॉर्मेशन आसा आमच्या कोंकणी भाशेन तुमकां खंडीत जावनी मेळटले. तितले मात्र नाही, हो व्हिडिओ तुमकां कळीत आशिल्ल्या सकट गल्फगरांक दान दिया कित्या खातीर तांणी हाका तयाराय करूंक जाता. अजून हो जुलयांत आमी करचो व्हिडिओ जावन आसा. सप्टेंबर 15 तारखे म्हणसर इन्कम टॅक्स फायल करूंक अवकाश आसा आणि हो अवकाश तुम्ही करेक्ट प्लॅन करणं समजून घेत. जर तर तुम्ही येदळ मनासर म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करूंक ना तर जाल्यार तुमकां कशें करीजे म्हूण कळी जाय तर जाल्यार खंडी जावन आमच्या टिमाक तुम्ही संपर्क करीत. ती तुमकां अकाउंट ओपन करूंक आणि जे कितें ताचे प्रोसिजर आसा ते करूंक तुमकां कुमक करतली. तितले मात्र नाही, सारख्या म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करूंक आमी तुमकां खंडी जावन कुमक करतल्या. आणि हाच्या विशयांत चड माहिती जाय तर जाल्यार आमी मुखल्या दिसांनी हर एका गावांनी आमी फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम करता. तुम्ही थंय येवयेत आणि हो उपयोग करणं घेवयेत. तर आता आयच्या व्हिडिओ क्या खंयच्या देशाच्या म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करणं रिडीम केले तर जाल्यार हाका टॅक्स पडना. जर तर तुम्ही खंयच्या एका देशात आसात आणि त्या देशानं भारताकडे DTAA म्हळ्यार एग्रीमेंट केला म्हणून सांगल्यार डबल टॅक्सेशन अवॉइडन्स एग्रीमेंट केला तर असल्यांक हो एक बरो अवकाश जावन आसा. आता हे आयले वार तुम्ही आयकलां सांगपुरो आच्या आदी सीएन आणि उलयतना आयकलां सांगपुरो तुम्ही खंय इन्व्हेस्ट करा. पण तुम्ही इंडियाच्या कंपनीनी जर तर म्युच्युअल फंडात स्टॉक मार्केटींत वा इंडियन प्रॉपर्टी काडले खंय तावनी जर तर तुमकां इन्कम आयले तर जाल्यार तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाक दाखवूंक कसा खंय तावन इन्कम आयले आणि कितले आयले म्हणून सांगून. जर तर तुम्ही टॅक्स ब्रॅकेटीत येता तर जाल्यार तुम्ही इन्कम टॅक्स पे करूंक कसा. जर तर तुम्ही टॅक्स ब्रॅकेटीत येऊ नंतर स्पेशली म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटीत आणि तुम्ही प्रॉपर्टी सेल केली तर जाल्यार जर तर तुम्ही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन केला लॉंग टर्म कॅपिटल गेन तुमकां आयला तर जाल्यार ताच्या प्रकार ताचे कितें टॅक्स आसा ते तुमकां भरूंक आसा. ओके, जायते जाणां चिंतून आशिल्ले हांवें इंडियांत म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करीजे की वा ना म्हणून सांगून. बट जायते पडी दुसऱ्या गांवांनी हाका तितलो प्रयोजन म्हणून मेळना. सो त्या खातीर जायते जण इंडियांत ती इन्व्हेस्ट करतात. पूण आता हो विषय कित्याक आयलो आणि हाचे बॅकग्राऊंड कसले म्हणल्या विशयांत इल्लीशी चर्चा केल्या. रिसेंटली मुंबईच्या एका इन्कम टॅक्स एपेलेट ट्रिब्युनल म्हणतात ITAT असा त्या एका संस्थेनं अनुष्का संजय शाह म्हणजे एकली सिंगापूर बेजची एकली NRI तिका ऍक्च्युअली तिने 2020-22-23 लगभग 1.3 करोड शॉर्ट टर्म कॅपिटल गेन केले तिचे इंडियन इक्विटी सेल करणं आणि म्युच्युअल फंडाचे युनिट्स सेल करणं. आणि ती काले म्हणटा की म्हणून सांगल्यार हांव सिंगापूर आसचें आणि म्हज्या कंट्रीनं भारता ओट्टू डबल टॅक्सेशन अवॉइडन्स एग्रीमेंट साइन केला आणि ताच्या प्रकार मुझे कॅपिटल गेन्स इंडियांत टॅक्सेबल नाही. आता हाका इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे ऑफिसर डिसएग्री करतात आणि ते म्हणतात फुल टॅक्स तुम्ही बांधली जाई म्हणून सांगतात. पण ताच्या उपरांत ITAT मुखार येता आणि ते डिफरंट वर्शन देता. आणि ITATचे वर्शन कितें जावन आसले आणि ते तिच्या फेवरार कशें आसलें म्हणून सांगल्यार भारतांत म्युच्युअल फंड्स कशें जातात की म्हणून सांगल्यार ते एका ट्रस्टा मुखांतर हें करणं आणि त्या ट्रस्टचे म्युच्युअल फंड ट्रस्ट आसात आणि त्या ट्रस्ट तावन म्युच्युअल फंड बाय करतात आणि सेल करतात. नाही की एका कंपनीत जर तर तुम्ही शेअर्स बाय करता तर जाल्यार स्टॉक मार्केटीत तुम्ही एका पर्टिक्युलर कंपनीचे शेअर्स बाय करतात आणि त्या पर्टिक्युलर कंपनीचे शेअर्स तुम्ही सेल करतात. पण म्युच्युअल फंड जावन आसा एज अ कलेक्टिव्ह ऑफ सगळ्या
कंपनीचे कितले तांकां कंपनी जाय खंयचे खंयचे फंड्स खंयचे कंपनी जाय ते डिसायड करतात आणि ते बाय करतात ते सेल करतात बट ते करतना एक म्युच्युअल फंड ट्रस्ट मुखांतर करतात सो त्या खातीर ते आर्ग्यू करतात की ते म्हणून सांगल्यार हे कॅपिटल गेन अर्न केल्ले इंडियन म्युच्युअल फंड्सचे युनिट्स सेल केल्ल्यान आणि हे डबल टॅक्सेशन अवॉइडन्स एग्रीमेंट कितें आसा ताच्या रुली प्रकार येता सो त्या खातीर हाका टॅक्स बरी जाय म्हणना अंडर सेक्शन आर्टिकल 13(5) हाच्या प्रकार सिंगापूर इंडियन टॅक्सेशन प्रकार हांगासर तिका टॅक्स बनवूंक येवंक ना तर हे सगळ्यांकी एप्लिकेबल जाता गे एप्लिकेबल जाता तर जाल्यार कोणाक एप्लिकेबल जाता सो कोणे जर तर तुम्ही खंय एनआरआयज आसात नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणटा आमी दुसऱ्या कंट्रीन तुम्ही तुमचे काम करते आसात तुम्ही असल्या कंट्रीन जर तर भारतावट्टू हे एग्रीमेंट केला तर जाल्यार तुमकां हे एप्लिकेबल जाता आतांच्या सध्याच्या परिस्थितीक म्हाका कळीत आशिल्ल्या प्रकारे हांवें वाचिल्ल्या प्रकार सांगचे तर जाल्यार सिंगापूर UAE दुबय आमची UAE कंट्री आसा युनायटेड अरब एमिरेट्स मॉरिशस आयर्लंड आणि सायप्रस असल्या कंट्रीक हे एप्लिकेबल जाता पण हांगा गमनात दवरिचे जाल्ले विशय जावन आसा हे ITAT हाने रुलिंग दिवन फेवर जावन फाईट करून तिच्या फेवरार हे आयले एक डिसिशन म्हणून सांगेत बट हे डिसिशन सुप्रीम कोर्टाचे डिसिशन नाही सो त्या खातीर तांणी परत इंडियन टॅक्स ऑथॉरिटीनी हाच्या विशयांत सुप्रीम कोर्टांत मुखार चॅलेंज केलें तर जाल्यार मुखार कशें येता आमकां कळीत ना बट आता सध्याच्या परिस्थितीर हे हा म्हूण जाला सो त्या खातीर मुखार कशेंय चेंजेस जावचे चान्सेस आसा आनी तुमकां गोत आसा भारतांत कितें जाता कशें जाता म्हूण सांगून आमी खंयचेय प्रेडिक्ट करूंक जायना त्या खातीर जर तर तुम्ही येणारे आणि तुम्ही असल्या कंट्रीत आसात जर तर तुम्ही ऑलरेडी इंडियन स्टॉक म्युच्युअल फंडांत खंयचे तरी तुम्ही सेल केला तर जाल्यार तुमकां जर तर हाच्या विशयांत क्लेम करूंक जाय एक्झम्पशन क्लेम करूंक जाय तर जाल्यार तुम्ही फायनान्स एक्सपर्टा कडेन एडवाइस करून घेया CA कडेन टॅक्स एक्सपर्ट्स कडेन एडवाइस करून घेया आणि तांचे कडेन डिस्कस करून हाच्या विशयांत मुखार मेटांक काडा सो जर तर तुमकां हाचे बेनिफिट्स जाय तर जाल्यार तुम्ही कितें पुरा करी जाय गे म्हणून सांगल्यार पयल्या सुवातेर तुमची कंट्री DTAA एग्रीमेंटाक एप्लिकेबल जाता गे आर्टिकल 13 प्रकार म्हणून सांगून चेक करा सो हे रिलेटेड टू कॅपिटल गेन अकाउंटा विशयांत आसता नेक्स्ट तुमचे टॅक्स रेसिडेन्सी स्टेटस खंयचे चेक करा तुम्ही NRI गी वा तुम्ही भारतांत आसात मिनिमम एक 6 महिने तुम्ही भारतांत भायर आसचे पडटा NRI म्हणून सांगूंक दुसरे विविध दुसरी कंडिशन्स आसात हाच्या विशयांत जाय जाल्यार हांव मुखार एक व्हिडिओ करतले पण बेसिकली तुमकां समजूनचे प्रकार मिनिमम 6 महिने तुम्ही भारतांत भायर आसत तर जाल्यार NRI म्हणून कन्सिडर जातात सो जर तर तुम्ही NRI स्टेटस तुमचे अजून व्हॅलिड आसा वा ना ते समजून काढून घ्या कित्याक हे NRI मात्र एप्लिकेबल जाता नेक्स्ट तुमचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड चुकाले आसात ते रेडी दवरा म्हणून सांगल्यार तुम्ही टॅक्स फाईल करताना तुमचे स्टेटस खंयचे आणि तुम्ही इंडियन कॅपिटल गेन्सांत कितले तुम्ही गेन केला आणि कितले तुम्ही क्लेम करूंक आशेतात डबल टॅक्सेशन एग्रीमेंट प्रकार हाचे विशयांत तुम्ही क्लियरली माहिती घेऊन पूर्ण रेडी दवरा आणि सप्टेंबर 15 तारखे मुसर तुमकां अवकाश आसा इनकम टॅक्स फाईल करूंक जर तर तुमकां कोणूच CA कळीत ना तर जाल्यार आमच्या संस्थेक तुम्ही संपर्क करियेता आमी तुमकां सूक्त व्यक्तीक आमी वदकसून दितले आणि तितले मात्र न्ही तुमकांच्या विशयांसाठी माहिती तर जाय तर जाल्यार आमच्या मुखल्या कार्यागारांनी तुम्ही येवीत तितले मात्र न्ही हाचेच की चडीत माहिती तुमकां विविध कार्यागारांनी एक सगळ्या दिसाच्या कार्यागारांत तुमकां पळोवंक मेळटले तुमकां शिकोवंक मेळटले आणि तुम्ही जसं तितले वेगळे फायनान्शियली लिटरेट जावन जे कितें तुमचे डिसिशन कान घेवंक आसा ते सारखे रितीन बऱ्या तरान कान घेजय म्हण म्हजी अपेक्षा जावन आसा सो मेस्तांक देव बरें करूं परत मेळया जर तर तुमकां इनकम टॅक्सा विशयांत चडीत माहिती जाय तर आमी पॉडकास्टान दितले आनी त्या पॉडकास्टान कसले विषय तुमकां डिस्कस करूंक जाय ताची क्वेश्चनां तुम्ही हांगा कमेंट सेक्शनांत घाला आणि हांगासर गुगल फॉर्म दिता तातूंत तुम्ही गेलयेत सांगत असो तुम्ही मुखल्या कार्यागाराक रजिस्ट्रेशन करूंक आसा तर जाल्यार ह्या गुगल फॉर्म फिल करा आणि आमकां तुर्तान संपर्क करा कित्याक म्हणून सांगल्यार सिटी थोड्योच आसतल्यो विविध लोकेशनांनी आमी विविध लँग्वेजींनी करतल्या त्या खातीर तुमचो पटीन दिया तुमकां कळीत आसा कोणाक तांकां हाच्या विशयांत माहिती दिया परत मेळया देव बरें करूं